एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे। एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद। पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज। माना ग्रामपंचायत येथील सभागृहात सुशासन सप्ताह अंतर्गत नागरिकांनी ऑनलाईन सेवाचा लाभ घ्यावा। तहसीलदार शिल्पा बोबडे यांचे गुरुवार 19 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता कार्यशाळेत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन। जे आपल्या ऑनलाईन संबंधी जे असेल लोकांच्या तक्रारी निकाली करणे आणि त्या लोकांपर्यंत त्याचं निराकरण करून पोहोचवण्याची जबाबदारी या सप्ताह अंतर्गत आपण घेतलेली आहे। या सप्ताहामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपण विविध ठिकाणी कॅम्पचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये आपण माना मंडळ आहे, कुरुम मंडळ आहे, त्याचबरोबर आपलं निम्मा मंडळ आहे, मूर्तिजापूर मंडळ आहे, त्या सर्व मंडळाच्या ठिकाणी आपण कॅम्पचं आणि या शिबिराचं नियोजन केलं आहे। याच्यामध्ये पुरवठा विभाग असेल, त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्तीचं अनुदान असेल, ज्यांची ई-केवायसी झालेलं नसेल, ज्यांचे विकी नंबर आलेले नसेल, या अनुषंगानं सर्वोपरी लोकांचे प्रश्न त्यांच्या मंडळाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांचे वितरण त्यांचे प्रश्न निकाली काढणे आणि तक्रारीचं निवारण करणे हा या सप्ताहाचा उद्देश आहे। आज आपण या माना या ग्रामपंचायत ठिकाणी माननीय सरपंच महोदय, त्याचबरोबर माझे सहकारी नायब तहसीलदार, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, त्याचबरोबर पुरवठा निरीक्षण अधिकारी रुहाना मॅडम, त्याच ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ऑपरेटर, आमचे राशन दुकानदार असतील, त्यानंतर गावचे सगळे प्रतिष्ठित मंडळी, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते की यांनी अतिशय अगदी काल आमचं नियोजन झालं, अगदी वेळेवर या कार्यक्रमाचं आम्ही ठरवलं आणि अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं। आणि या ठिकाणी आपण ज्या काही मूर्तिजापूर माना मंडळामध्ये ज्या काही तक्रारी होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमचे नायब तहसीलदार यांनी त्यांचे निवारण करण्यासाठी जे काही 155 चे आदेश असतील, त्याचबरोबर जन्म मृत्यूचे जे आपण आदेश देतो त्याच्या नोंदणी असतील, त्याचे दाखले पण या ठिकाणी ग्रामसेवकांनी वितरित केले। आणि आपण त्याचबरोबर आपण या ठिकाणीच्या पुरवठ्याच्या मला समस्या सांगितल्या की दुकानदारांची जे वेळ आहे ते वेळेत दुकान उघडत नाही। आपण दर 7 तारखेला, दर महिन्याच्या 7 तारखेला अन्न दिन साजरा करतो। या अन्न दिनाच्या दिवशी पर्यंत आपलं गोडाऊनमधून धान्य प्रत्येक दुकानदाराला पोहोचते। तर मी दुकानदारांना या ठिकाणी सूचना देते की आपली जी ठरवून दिलेली वेळ आहे त्या वेळेत पूर्ण राशन वाटप होईपर्यंत दुकान आपण उघडं ठेवलं पाहिजे। आणि ज्या म्हाताऱ्या लोकांचे थंब लागत नाही तर त्यांना आयो मॅडमनी जी प्रोसिजर सांगितली त्या प्रोसिजरनं आपण ते करून घ्यायला पाहिजे। ऑफलाईन वाटप करण्याची कुठलीही तरतूद नाही आहे, त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलाही लाभार्थी धान्यापासून वंचित राहता कामा नये। सकाळच्या वेळेस सगळे मजुरीसाठी जातात गावातले लोक, तर सकाळच्या वेळेत आपण दुकान 8 वाजता उघडा, 8 ते 11 पर्यंत दुकान सुरू ठेवा। आपली 12ची वेळ 8 ते 12ची, तर 8 ते 12 पर्यंत दुकान उघडं ठेवा। आणि सायंकाळी जेव्हा मजूर परत येतात तेव्हा आपली सायंकाळी 5 वाजता किंवा 4 वाजता आपण रात्री 8 वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवू शकता। त्या गावाची निकट बघून आपण तसा टायमिंग नुसार दुकान त्या ठिकाणी आपण चालू ठेवा। आणि पूर्णतः याच्या पुढे सगळ्यांना 100% धान्य वाटप होईल याची आणि वेळेत वाटप होईल, नाहीतर आपल्या महिन्याचं ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी आपल्याला अडचणी जातात। त्याच्यामुळे वेळेत वाटप होईल। या सगळ्या दुकानदारांनी, इथे जे काही दुकानदार उपस्थित त्यांनी सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि याच्या पुढे कुठलीही तक्रार या बाबतीत येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। दुसरा विषय आहे ई-केवायसी।